अक्कलकोटमध्ये एक असा माणूस होता जो रोज स्वामी समर्थांची थट्टा करायचा. पण एके रात्री त्याच्या घराच्या दरवाजावर नेमके 3 वाजता कुणीतरी टकटक केलं आणि दुसऱ्या दिवशी संपूर्ण गाव हादरलं. अक्कलकोटपासून थोड्या अंतरावर रामशेठ नावाचा सावकार राहत होता. खूप श्रीमंत, पण तितकाच अहंकारी. गावातील लोक स्वामी समर्थांच्या दर्शनाला जात असताना तो हसत म्हणायचा, जर स्वामी इतके मोठे असतील तर माझं भविष्य सांगून दाखवावं. एक दिवस गावात दुष्काळ पडला. लोकांकडे अन्न नव्हतं, पाणी नव्हतं, पण रामशेठ मात्र गरिबांना धान्य द्यायला तयार नव्हता. त्या रात्री आकाश काळं झालं, वारा सुटला आणि नेमके 3 वाजता टक 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 रामशेठ दचकून उठला. दार उघडलं. बाहेर एक वृद्ध संन्यासी उभा होता. डोळ्यात विचित्र तेज, हातात कमंडलू आणि चेहऱ्यावर शांत स्मित. तो वृद्ध फक्त एवढंच म्हणाला, उद्या सूर्य उगवण्याआधी तुझं सर्व संपेल, अजून वेळ गेली नाही. रामशेठ हसला. जा बाबा, मला घाबरवायला आलात? तो दार बंद करून झोपला. सकाळी अचानक गावात गोंधळ उडाला. रामशेठच्या गोदामाला आग लागली होती. सोनं, धान्य, पैसा सगळं जळून खाक झालं. रामशेठ वेड्यासारखा ओरडत होता. तेवढ्यात त्याला रात्रीचा वृद्ध आठवला. तो थेट अक्कलकोटला धावत गेला. स्वामी समर्थ झाडाखाली बसले होते आणि त्याला पाहताच हसले. काय रामशेठ, रात्रीचा इशारा समजला नाही का? रामशेठ थरथरला. कारण रात्री आलेल्या त्या वृद्धाचा चेहरा आणि स्वामी समर्थांचा चेहरा एकच होता. रामशेठ स्वामींच्या चरणी पडला. मला माफ करा स्वामी. स्वामी शांतपणे म्हणाले, संपत्तीचा गर्व माणसाला आंधळं करतो, पण संकट त्याचे डोळे उघडतं. त्या दिवसानंतर रामशेठने आपली उरलेली संपत्ती गरिबांमध्ये वाटली आणि आयुष्यभर स्वामी समर्थांची सेवा केली. स्वामी समर्थ फक्त चमत्कार दाखवत नाहीत, ते योग्य वेळी योग्य इशारा देतात. श्री स्वामी समर्थ.